Hello everyone. Today we have with us young minds and who aspire us every single minute, every single second of our life to do better because such a young age they did so. एक कविता सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे पुस्तक. जेव्हा नसतं घरात कोणी तेव्हा होतो आपण मौनी. जेव्हा नसतं घरात कोणी तेव्हा होतो आपण मौनी. जेव्हा होतं रिकाम मस्तक, जेव्हा होतं रिकाम मस्तक, तेव्हा साथ देतं आपलं होतं ते हो आपलं पुस्तक. तेव्हा साथ देतं आपलं होतं ते हो आपलं पुस्तक, ते हो आपलं पुस्तक. शाळेमध्ये शिक्षक होतं, आयुष्याचं रक्षक होतं. शाळेमध्ये शिक्षक होतं, आयुष्याचं रक्षक होतं. मोबाईल दादा येतो जवळ जेव्हा देतं मनावर हळूच दस्तक. मित्र माझा होतं पुस्तक, मित्र माझा होतं पुस्तक. ताई बघते मालिका, दादा म्हणे क्रिकेट भरी. ताई बघते मालिका, दादा म्हणे क्रिकेट भरी. मित्रांचा मग होतो गलका, शेजाऱ्यांचा उगाच गोंधळ. मित्रांचा मग होतो गलका, शेजाऱ्यांचा उगाच गोंधळ. गोंधळ सारा विटते मस्तक, गोंधळ सारा विटते मस्तक. शांत कराया मन हे माझे, आई देते हाती पुस्तक. शांत कराया मन हे माझे, आई देते हाती पुस्तक, आई देते हाती पुस्तक. मग पुस्तकामध्ये रमून जाणे, आनंदाच्या वेगळ्याच दुनियेत हरवून जाणे. मग पुस्तकामध्ये रमून जाणे, आनंदाच्या वेगळ्याच दुनियेत हरवून जाणे. पुस्तके देतात उत्साह आणि आनंद, बनवतात आपल्याला ज्ञानी आणि समृद्ध. पुस्तके देतात उत्साह आणि आनंद, बनवतात आपल्याला ज्ञानी आणि समृद्ध. फेसबुक नको हो, इंस्टाग्राम नको, स्क्रीन टाईमने डोळे माझे जाम नको. फेसबुक नको हो, इंस्टाग्राम नको, स्क्रीन टाईमने डोळे माझे जाम नको. दुनिया म्हणते ज्याला द्योतक, दुनिया म्हणते ज्याला द्योतक. माझ्यासाठी दोस्त आहे माझं पुस्तक, माझ्यासाठी दोस्त आहे माझं पुस्तक. मस्त केलं. म्हणजे एखाद्या छोट्याने आपल्याला पुस्तकाची माहिती सांगावी. नमस्कार, माझे नाव रुद्रांश सुरेश जगताप. मी आत्ता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा. पहिल्यांदा मी पुणे बुक फेअरचं खूप मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी मला माझी कविता सादर करण्याची संधी दिली. याबाबत सावलीसारखी सखी नाही, मायेशिवाय स्पर्श नाही, आणि पुस्तकाशिवाय जीवनाला रूप आणि गंध नाही. आणि म्हणूनच आम्ही सगळेजण आता पुस्तके घेणार आहोत. आणि पुस्तक हे मस्तक घडवतं आणि घडवलेलं मस्तक कधीच वाया जात नाही, हे अगदी खरं आहे. पुस्तक वाचल्याने आपल्याला ज्ञान मिळतं आणि हे ज्ञान आपल्याला आपल्या फ्युचरमध्ये खूप उपयुक्त ठरेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी पुस्तकावर कविता केली. धन्यवाद. आणि मला पुणे बुक फेअर मध्ये आल्यावर खूप छान वाटलं. धन्यवाद.